दशक 5वा, समास 8वा, मुमुक्षु लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जय धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाभिदं यत्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी आवश्यक असलेलं जे काही निरूपण आहे, जे काही मनन चिंतन आहे, त्याचा खरंच आपला अभ्यास सुरू आहे असं वाटतंय. आत्तापर्यंतच्या ज्ञानापेक्षा, आत्तापर्यंतच्या अनुभवांपेक्षा, आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत, त्या सगळ्या ओव्या आपल्याला सांगू इच्छितात की आता यापुढचा जो प्रवास आहे तो हा प्रवास अशा पद्धतीने करायचा आहे. आपण सध्या कुठे आहे, मुख्य म्हणजे बद्ध लक्षण समजल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं की आपण कुठे आहे. आणि हे सगळं जेव्हा करायचं असतं, हे करण्यासाठी ही नैसर्गिक इच्छा असते. जय जय रघुवीर समर्थ म्हणण्याचा उद्देश हा आहे की ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. फक्त नैसर्गिक प्रवृत्तीकडे वळणं आपलं काम आहे, तेच वळणं होत नाही. एखाद्या वेळेस जरी वळायचा प्रयत्न केला तरी मध्येच आपली बुद्धी आणि मन सांगतं की हे काही खरं नाही. जे खरं दिसतंय ते खरं आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा नैसर्गिक वृत्तीकडे वळण्यासाठी सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होतो. कारण त्यात काय पडलंय असं जर बुद्धीने सांगितलं की समजलेलं असून सुद्धा आपण वळत नाही, अशी अवस्था आहे. मग हे सगळं नैसर्गिक आहे. मी कोणचा शोध का नैसर्गिक आहे याला आपण एक प्रूफ आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी सुरुवातीला
विष्णूंना इच्छा झाली ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची, म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीची, कुणीतरी सृष्टीची उत्पत्ती करायला पाहिजे. तेव्हा जेव्हा त्यांनी ब्रह्मांना सांगितलं, आपले ब्रह्मदेव जन्माला आल्याबरोबर चारी बाजूने पाहू लागले. चारी बाजूनी पाहू लागले. हे कशासाठी बघू लागले? त्यांना तर काहीच कल्पना नाही आहे की सृष्टी म्हणजे काय. त्यांची उत्पत्ती सगळ्यात पहिल्यांदा केली आहे विष्णूंनी, पण विष्णूंचा पुत्र असल्यामुळे त्यांनी चारी बाजूला बघितलं. कशासाठी? मी कोण आणि मी का जन्माला आलो, हा प्रश्न आहे त्यांचा. मी कोण, मग हाच प्रश्न नैसर्गिक नाही का? जसा विष्णूंच्या संकल्पानी ब्रह्माची निर्मिती झाली आणि झाल्याबरोबर जे काही रूप तयार झालं ते सगळं रूप नैसर्गिकरित्या मी कोण याच्या शोधात लागलं. मग मी कोणच्या शोधात लागत असताना ते ज्ञानी आहेत आणि ते विष्णुपुत्र आहेत, म्हणजे नारायणाचे पुत्र असल्यामुळे तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं, म्हणजे आपण म्हणतो तसं, सूट नाही दिलेली. जन्माला आल्यावर चारी बाजूने बघितलं जेव्हा त्यांनी, तेव्हा त्यांना नाभिकमलातून त्यांना त आणि प ही अक्षरं ऐकू आली. म्हणून त्यांनी तप केलं, कितीतरी वर्ष तप केलं. म्हणजे तपातून मग त्यांना मी कोणचा शोध लागला असेल आणि नंतर त्यांना हे वडील आहे, मग वडिलांना प्रश्न, मग ते ज्ञान की मी जर एवढा हुशार आहे, तुमचा मुलगा आहे, आणि मी जर ज्ञान, अर्थात सर्वगुण संपन्न परमात्मा ब्रह्म, मग त्यांना तर सगळं ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाला कलंक नको लागायला म्हणून ते म्हणतात आहे मला जर अभिमान झाला तर काय करायचं. ही सगळी नैसर्गिक वृत्ती आहे ना आपली. या ठिकाणी आपण अगदी निश्चित म्हणू शकतो की जिथून आपण निर्माण झालो ती ही नैसर्गिक वृत्ती आहे, मी कोण. आणि मी कोण आहे हे कळण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे तो तपातून आलेला आहे, ह्या अनुभवातून आलेला नाही. तप केला आहे त्यांनी. मला पुढचा अनुभव येवो न येवो, मला तप करायचं आहे, अशा पद्धतीने, अशा याचे वंशज आपण आहोत. आणि नुसते वंशज नका म्हणू, कारण वंश म्हणजे पिढ्या संपतात, पण त्याचं तत्वाचा अंश आपल्यामध्ये आहे. वंश नाही, अंश. वंशापेक्षाही जवळ. वंश तरी आपण म्हणतो की आपल्या 7व्या पिढीनंतर आपल्याला आठवत नाही, 3ऱ्या पिढीनंतर आपल्याला आठवत नाही. भलेही आपण गुरुपरंपरा पाहण्याचा प्रयत्न करतो, आपली कुटुंब परंपरा पाहण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपल्याला जास्तीत जास्त किती दिवस आठवत. बुद्धीची मर्यादा आहे. त्यामुळे आपण जातो गोत्रानी, आणि गोत्रानी गेल्यावर मग आपले ऋषी कोणते, असा आपण विचार करून शेवटी आपण पूर्वपदाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण ही तर गोष्ट आनंदाची आहे ना, की त्यांचा जो अंश, त्याचाच अंश मी आहे, तोच येतो आणि तोच निघून जातो देहाला सोडून. ही सगळ्यात मोठी भावना जर निर्माण झाली तर आपण किती मौल्यवान आहोत ह्याची जाणीव होते. जोपर्यंत या जगामध्ये बघू देहाच्या रूपाने ती दृष्टी जोपर्यंत नसेल तर आपलं मूल्य आपल्याला कळणार नाही. हे या दशकात म्हटलेलं आहे. आपलं मूल्य आपल्याला कळायचं असेल तर अशा पद्धतीने आपला शोध पूर्ण झाला पाहिजे. आणि तो शोध पूर्ण होण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. बऱ्याच गोष्टी ज्या समोर येतात विघ्न रूपाने. आपण कितीतरी वेगवेगळे दाखले घेतो आहे, रामायण, महाभारत, सगळ्या ह्याच्यातून, ब्रह्मसूत्र वगैरे जरी सोडून दिलं तरी सगळ्या ह्याच्यातून आपण दाखले घेतो आहे की कसं पुढे जायचं आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या. हे 5व्या समासामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर स्वतःची ओळख न करून घेणे, मग यावरती समर्थ या ह्याच्यात म्हणतात, बद्धलक्षण शिकवलं आहे आधीच. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जो स्वतःची ओळख करणार नाही, म्हणजे आपली नैसर्गिक प्रवृत्ती ओळख करून घेण्याची आहे, पण जर तो करून घेणार नाही तर तो आत्महत्यारा आहे. तो जिवंत असून मृत आहे, कारण त्याच्या या जीवनाला अर्थ नाही. हे सगळं कोण सांगताय? समर्थ सांगतायत. आपण जे काही लोक ऐकतो तेवढेच फक्त, किंवा ज्यांना त्याची आवड आहे तेच फक्त. बाकी सगळ्यांना कळावं अशी त्यांची इच्छा. प्रत्येक जीवानी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा, कारण ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नैसर्गिक प्रवृत्तीला टाळायचं नाही. आणि जो नैसर्गिक प्रवृत्तीला टाळेल तो आत्महत्यारा म्हणवला जाईल असं समर्थ म्हणतात. म्हणजे ज्याच्या तोंडी निघेल आणि जे हे श्रवण करेल तो ह्या गोष्टीचा कमीत कमी शोध घेईल की मी कोण आहे. मग हा मी कोण पहिल्या दिवशीपासून, मग त्याच्यावरती आपण एक श्लोक घेतलाय जो ईशोपनिषदातला, असूर्या नामते लोका अंधेन तमसावृता, असूर्या नामते लोका अंधेन तमसावृता, तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्महनो जनाः. आता ज्यांनी असा विचार केला नाही ते सगळे तामसिक, किंवा आपण म्हणतो अंधाराकडे जाणारे, प्रकाशाकडे न जाणारे, स्वतःची आत्महत्या करून घेणारे लोक आहेत. ते जिवंत असून पशु आहे. इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर मग त्यांनी म्हटलं, उदाहरण आपण काल बोललो की सोन्याची वस्तू आहे आणि सोन्याची वस्तू जर पितळेच्या किमतीत विकल्या गेली तर त्या सोन्याचा अपमान आहे.
राजाने भीक मागितली कुणाच्याही जवळ, भीक म्हणजे अक्षरशः अन्नाची भीक नाही, कोणत्याही गोष्टी जर त्यांनी भीक मागितली दुसऱ्या राष्ट्राला, दुसऱ्या देशाला, तर तो अपमान राजाचा नाही का? मग आपल्याला इतका सुंदर नरदेह मिळाला, आता त्याच्या खोलात आपण गेलो आणि कळलं की आपण कुणाचे वंशज आहोत आणि अंश आहोत. वंशज सोडूनच द्यायचा शब्द आता. आपण कुणाचे अंश आहोत, तर ते आपण त्याचे अंश आहोत. मग आपण जर हा देह विनाकारण घालवला, आपला शोध न घेता घालवला, तर आत्महत्या आहे म्हणतात. इतका बहुमूल्य असा देह आपल्याला मिळाला आहे आणि या देहाचा उपयोग जर होणार नाही, तर आपण त्याचा उपयोग केला नाही, जन्माला येऊन व्यर्थ आपण शिणलो, नको नको त्या गोष्टी केल्या, कितीही आपण उंच जाण्याचा प्रयत्न केला, तर तो वर्तुळाच्या अर्धाच आहे. व्यास आहे मध्ये, व्यासांचं ज्ञान आहे मध्ये. आता हा व्यास वर्तुळाचा घ्या किंवा व्यासांचं ज्ञान घ्या. व्यासांचं असं ज्ञान आहे की जे ज्ञान कुठे, जे कशात कुठे नाही असं काहीच नाही व्यासांच्या एका भागवतामध्ये म्हणा, किंवा त्यांनी एखादा जरी जो कोणता ग्रंथ लिहिला त्याचं एखाद्या ओळीचं जरी आपण हे घेतलं तरी तो व्यास आहे. मग त्या व्यासाच्या पुढे जायचं आहे आपल्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. वर्तुळ अर्ध आहे, कितीही प्रयत्न केला तरी अर्ध्या वर्तुळातच तरंगत राहणार आहे, पण ज्ञानाच्या भरोशावर आपण कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे. म्हणजेच आपण या खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर जाणार आहे. म्हणजे या शरीरातून आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा आहे, या शरीराचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. मग आता आपले ओवी झाले आहे, या नाव मुमुक्ष. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळ जनी. दादा आपली ओवी कोणती राहिली काल झाली ती सांगू शकता का? कितपर्यंत आलोय आपण? दुःखे नाव आपले अवगुण देखे, हा अनाचारी या नाव मती चांडाळ दुराचारी नाही सांगता येणार ते, आता माझ्या लक्षात नाही. पती मी पत नाही, एक सेकंड, मला म्हणजे मी काल नेमकं लिहून नाही ठेवलं आणि खूप पुढे गेलो आहे आपण. 27वी ओवी तर झालीच आहे त्याची. हा म्हणे मी काय अनोपकारी, म्हणे मी काय दंभकारी, आपुले अवगुण. मी थोडे 4 ओव्या वाचते म्हणजे आपोआप लक्षात येतं. ऐसा पोटी प्रस्तावला झालं, निरूपणे पालटला, तोची मुमुक्षु बोलला ग्रंथांतरी श्रीराम, पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी, विरक्त जाहला संसारी या नाव मुमुक्ष. गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणून म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष. आपले अवगुण देखे, विरक्ती बळे ओळखे, आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष. म्हणे मी काय अनोपकारी, म्हणे मी काय दंभभारी, म्हणे मी काय अनाचारी या नाव मुमुक्ष. आता या ठिकाणी आता जाणीव झालेली आहे आपल्याला, या भक्ताला जाणीव झालेली आहे की चुकीचं काय आहे म्हणण्यापेक्षा दुःख निवृत्ती हा प्रश्न संपलाय. दुःख निवृत्ती म्हणजे ह्याचं दुःख मला होणार नाही, इथपर्यंत त्याच्या मनाची अवस्था झाली आहे की हे सगळं घडतच असणार आहे संसारामध्ये. पण पुढे जेव्हा त्याला जायची वेळ येते, आनंदाकडे जेव्हा जायची वेळ येते, त्यावेळी तो हा जो मधला काळ आहे, त्या मधल्या काळामध्ये त्याला अतिशय त्रास होतो मानसिक. कारण हे सोडायचं आहे आणि नवीन हातात सापडलेलं नाही अशी जी अवस्था आहे, त्यावेळी त्याला आपले सगळे दोष दिसू लागतात आणि प्रत्येक वेळी तो त्या दोषांवरतीच काम करतो स्वतःच्या. काय म्हणतोय तो, मी काय म्हणे मी अनोपकारी, मी कधी उपकार केला नाही, मी काय म्हणे दंभभारी, मी इतका दंभ केला. कोणी मला म्हणत नाही आता की तुम्ही दंभ करताय. ज्याला जाणीव होते तो, ते मला कोणी म्हणणार नाही की तू दंभ करता, पण स्वतःच्या मनाला वाटतं मी खूप दंभ करते, हा दंभाचार आता मला थांबवायला पाहिजे, या चुकीच्या गोष्टी मला करायला नको, हे अभिमानाकडे जातोय आपण असं वाटायला लागलं. छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी त्याच्यामध्ये किती साधेपणा असायला पाहिजे हे जेव्हा आतमध्ये रोज 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 वाटायला लागतं, तो म्हणतो नव्हे मी किती दंभ केला, म्हणजे मी करायला नको होता. त्यावरती स्वतःच्या मनाला क्षमा करत करत पुढे जायचं आहे. ही जर वेळ आली असेल प्रत्येकाच्या जीवनात, तर स्वतःला क्षमा करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि तो करावा. त्यांचं तेच म्हणणं आहे सद्गुरूंचं, एकदा माझे पाय धरा, तुमचे सगळे अवगुण क्षमा करतो. अरे ब्रह्महत्येचं पातक ज्याचं मिटवलंय, ज्यांनी रांजणच्या रांजण भरले आहेत मारून, जो आला त्याला मारायचो आणि कितवा मारला असं म्हणून एक एक दगड रांजणामध्ये टाकलाय वाल्यानी, आणि एक एक दगड करता करता 7 दगड झाले. इतकं पाप झालं त्याच्या हाताने की 7 दगड त्याचे भरले, 7 रांजण त्याचे भरले. आणि त्यानंतर तरीही आले ना नारद मुनी, ज्याचा हे करायचा असेल उद्धार, ते येतात. आणि याही परिस्थितीमध्ये इतरांनी जे केलं नाही ते त्यांनी काम केलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. नॉर्मल नाही जगले आहेत फक्त की मनुष्य म्हणून आलो, रामनाम करत जप केला आणि गेलो, असं नाही. त्या दुःखावर मात करून
पुढे त्यांनी आनंदाची प्राप्ती स्वतः केली आणि इतरांसाठी तो मार्ग मोकळा केला. जय जय रघुवीर समर्थ. ह्याला म्हणतात सिद्ध. आता आपण मुमुक्षुवर चाललो आहे. फक्त मुमुक्षु म्हणजे तळमळणारी अवस्था, माशाची अवस्था आहे. की मासा जसा म्हणतोय आता पाण्याच्या बाहेर काढल्यावर तळमळतो, तसंही तळमळ लागते भक्ताला की फार चुकलं माझं. मग हे जेव्हा मारून समजत नाही, जेव्हा वडिलांनी मारलं तेव्हा मुलाला समजत नाही, आणि नंतर मोठेपणी जेव्हा लक्षात येतं त्यांचं मारणं म्हणजे माझ्या कल्याणाचं होतं, त्यावेळी जेव्हा ते लक्षात येतं त्याची तळमळ होते. आणि किती वेळा वडिलांना क्षमा मागू म्हणतो, माझं खूप चुकलं बाबा, तुम्हाला खूप त्रास दिला मी. ही जी अवस्था आहे ती मुमुक्षु अवस्था आहे. आधी कळत नसतं तेव्हा आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही, पण जेव्हा कळतं तेव्हा जी आतली अवस्था आहे प्रत्येकाची, ती प्रत्येकाची अतिशय विदारक आहे, औदासिन्याकडे नेणारी आहे. पण त्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांभाळतात आणि म्हणतात, तो म्हणतोय अनोपकारी म्हणे मी दंभकारी, म्हणे मी काय अनाचारी या नावा मोक्ष. मी अनाचारी आहे, माझ्या खूप चुका झाल्या, माझ्या इतक्या भयंकर चुका झाल्या, मी अपराधी आहे, मी लीन आहे, मी दीन आहे, मी अज्ञानी आहे, मी पापी आहे, मी छोटे छोटे अपराध केले, मी ह्याला मारलं, मी त्याला मारलं, ह्याला बोललो त्याला बोललो, हे सगळं मनात येत राहतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे याच्यासाठी जर वेगळा श्लोक आहे, म्हणजे समास आहे पूर्ण मुमुक्षुवर. म्हणजे ही जी अवस्था आपली आली असेल ती अतिशय उत्तम लक्षण आहे आपलं, असं समजायला हरकत नाही. डोळ्यातून जे पाणी येत आहे ते इतरांना दुःख देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल झाल्यानंतर जो आनंद होतो त्याचं असेल, किंवा पापक्षालनासाठी दुःख निघून जाणे ह्यासाठी असेल. पण दोन्ही प्रकारचे अश्रू समर्पित तुम्हा व्हावे. जे सुखदुःखाचे जे अश्रू आहेत ते सगळे समर्पित तुम्हा व्हावे, असं जर तो म्हणत असेल तर ती मुमुक्षु अवस्था आहे. खरंच होणं कठीण आहे ना. आपल्या हे लक्षात येत आहे की ही जी गोष्ट आहे ती जीवनात घडणं हा अतिशय मोठा चमत्कार आहे. म्हणून आपण म्हणतो नवल घडावे गे माय. सर्वसाधारण ज्या गोष्टी घडतात त्या नाही करायच्या, आता काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि असं करत असताना वेगळेपणा सिद्ध करणे ही सिद्ध करण्याची गोष्ट नसून उपभोगायची गोष्ट आहे. जय जय रघुवीर समर्थ. मी खूप आनंदी आहे, मी खूप समाधानी आहे, हे सिद्ध करण्यासाठी नाही, हे स्वतःचा आनंद उपभोगण्यासाठी आहे. हे जेव्हा आत्मपरीक्षणात्मक चर्चा मनाशी होईल तो मुमुक्षु आहे. त्याचा इतरांशी काहीही देणं घेणं नाही. याचा अर्थ संसार संपला नाही, या अर्थी जीवन संपलेलं नाही, कोणत्याच प्रकारचं औदासिन्य नाही. पण आता मी विरक्त झालो, आणि विरक्त होणं म्हणजेच तर समर्थांना विवेकापासून तेच बोलायचं आहे की विवेक जर तुमच्या मनामध्ये आला, विवेक म्हणजे काय की देवाला आपलं म्हणणे, प्राधान्य देवाला देणे, तो जर दिसत असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मानाने दुय्यम आहेत. हा जो दुय्यमता संसाराला आणि प्राधान्यता भगवंताला जेव्हा दिला जाते, हृदय शांत होतं, आणि शांत झाल्यानंतर आपल्या प्रत्येक कृतीला क्षमा झाली आहे हे सुद्धा अनुभवाला येतं. कितीतरी गोष्टी जर देव माझ्या साथीला नसतात ह्या चुकीला मला प्रायश्चित्त घ्यावं लागलं असतं, पण जे प्रत्यक्षात घ्यावं लागत नाही हा अनुभव आहे भक्तांचा. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर लक्षात येतं हे मुमुक्षुत्व अगदी म्हणजे एक अंतःकरण शुद्धीची प्रक्रिया आहे. अंतःकरण शुद्धीची प्रक्रिया आहे जी स्वतःला करायची आहे. त्या ठिकाणी फक्त गुरुवरती दृढ विश्वास, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही अंतःकरण शुद्धी करू शकत नाही. म्हणे मी अभक्त दुर्जन, तो पुन्हा तेच म्हणतोय की मी अभक्त आहे, मी दुर्जन आहे. म्हणे मी हीनाहून हीन, मी हीनाहून हीन आहे, माझ्या इतकं हीन कोणी नाही, मला तुम्ही सांभाळू शकत नाही. अहो तुम्हाला एक एक गोष्ट सांगायला बसलो ना, माझ्या चुकांची आणि माझ्या अपराधांची मोठी यादी आहे हो, असं तो म्हणतो. म्हणणं सोपं आहे? म्हणजे समर्थ म्हणतात असं म्हणतो ते म्हणणं सोपं आहे का सांगा? अजिबात कठीण नाही. ह्या बुद्धीला फार त्रास द्यावा लागतो आणि बुद्धीला समजावून सांगावं लागतं की ऐकायचं आहे, आपलं स्वतःचं करायचं नाही. जसं आपण श्रवणाचं महत्त्व जाणतो, श्रवण आवश्यक आहे. श्रवण कशासाठी आवश्यक आहे की श्रवणामध्ये ज्या गोष्टी मला माहिती नाही त्या मी ऐकत असते, आणि बोलण्यामध्ये आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढंच आपण बोलतो, त्याच्या व्यतिरिक्त आपण बोलू शकत नाही. म्हणजे बोलण्यापेक्षा श्रवण किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे श्रवण करत जा असं समर्थ म्हटलं, श्रवण करत जा, आणि मग आपण कुठे आहे हे लक्षात आल्यानंतर जी तळमळ आहे तेव्हा बाकी दृढ विश्वास ठेव, आता पुन्हा त्या मार्गाने जाऊ नको. आता पुन्हा एक चूक केली आहे ना, ती पुन्हा जर केली तर मग मी पुन्हा तुझ्यापासून दूर जाईन. एकदा का मार्ग पक्का ठेवला की मग तिथून हलायचं नाही. ती बाकी दृढबुद्धी तुझी पाहिजे. आता जर दृढबुद्धी नसेल तर त्याचा काही पुन्हा अर्थ होणार नाही. आता वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी, एकदा मिळालेली संधी आहे, पुन्हा मागे वळून पडणे नाही. म्हणे मी जन्मलो पाषाण,
या नाव मग तोच म्हणतोय देवाला, मी पाषाण म्हणून जन्मलो रे. नर्मदेतल्या गोट्याला हसलो, निर्बुद्ध जीवाला हसलो, सगळ्यांना हसलो, या प्राण्यांना हसलो, काय यांचं जीवन आहे, पोपटाला हसलो, मोराला हसलो. याचं कारण मी खूप मोठा आहे, तुमच्या मनाने मला किती हे सगळं मला मग पाषाणासारखंच झालं नाही. हे सगळं मला काहीच कळत नव्हतं. आणि अशावेळी असे जे पाषाण आहे मी, ह्या नावा मुमुक्ष, जो पाषाण म्हणतो स्वतःला, म्हणजे आपण आहोत का मुमुक्षू, हे सुद्धा आपण या ठिकाणी पडताळून पाहू शकतो. असं वाटतंय का खरंच, का समर्थ खोटं बोलतायत? मला तर शब्दन शब्द, कण आणि कण असा पटतोय त्यांचा. अगदी असंच आहे आपण. बद्धत तरी एवढं वाटत नव्हतं, की बद्धमध्ये असं वाटत होतं तेव्हा ज्ञानच नव्हतं ना. बद्ध लक्षण जेव्हा सांगितलं, जर ही गोष्ट माहितीच नाही आहे मला, तर त्या गोष्टीबद्दल मी काही स्वतःचं काहीतरी प्रतिक्रिया देणे, मला माहितीच नाही तर मी काय करू. या ठिकाणी सगळं कळलं आहे, आणि कळलं म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे कळलं आहे, पुढे आनंद आहे कळलं आहे, मागे दुःख सारलं आहे, हे दुःख तुला टिकणार नाही आहे, हे सुखदुःख येत राहणार आहे, एवढं कळल्यावरची जी अवस्था आहे ते तर समर्थांचं बोलणं म्हणजे दासबोधाचा हा असा सार म्हणायला पाहिजे, अशी अवस्था आहे मुमुक्षूची. हा जो समास आहे, हे एकही शब्द त्यांचा त्या ठिकाणी म्हणजे असत्य ठरत नाही आपल्या बाबतीत. एकही गोष्ट असत्य, कण आणि कण बद्धातले तरी बरेच जम्पिंग करून उड्या मारून आपण पुढे गेलो, कारण तसं आपण नाही आहे. वाईट कामं केली नाही, कुणाचा खून केला नाही, कुणाची मारामारी केली, थोडं मनाने वाईट वागत होतो थोडंसं, तेही आपल्याला लक्षात आलं म्हणून जम्पिंग करू शकलो बद्धाच्या वेळी. पण मुमुक्षुचा तर कण आणि कण इतका समरसून ऐकण्यासारखा आहे, आणि तशी जर अवस्था समर्थांना पटत असेल, समर्थांना अपेक्षित असेल, तर ते मुमुक्षु लक्षण असावं, असायलाच पाहिजे. त्याचा त्रास झालाच पाहिजे. जय जय रघुवीर त्रास का नाही व्हायचा? तो म्हणतोय मी जन्मलो पाषाण, समोर बसायचं देवाच्या आणि त्याला सांगायचं मी जन्मलो पाषाण. म्हणू शकतो आपण? अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय म्हणू शकतो का? ह्याचा विचार करा. नाही म्हणू शकत. ती अवस्था आल्याशिवाय म्हणूच शकत नाही माणूस की मी जन्मलो पाषाण. खरं खरं बरं, लोकांच्या समोर तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आपण म्हणतच असतो, पण प्रत्यक्ष देवासमोर बसून मी जन्मलो पाषाण, मीही नाहू नाही न असं म्हणणं खूप कठीण गोष्ट आहे. तो मुमुक्षु आहे म्हणतात. म्हणजे हे अतिशय सुंदर जे निरूपण आहे समर्थांचं, जे लेखन आहे त्यावरती पूर्ण शरणागती. आता की त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं आहे की मुमुक्षु लक्षणं आवश्यक आहे, त्याचा जर मला थोडाफार त्रास झाला होता तो खूप चांगल्यासाठी झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मध्ये एकदा स्वगुण परीक्षेमध्ये सुद्धा आपण समर्थांना ग्वाही दिली होती की मी असं नाही आहे, मी पुढे जाऊ का आता, हे मला लागू नाही आहे असं जेव्हा आपण समर्थांशी म्हटलं, समर्थ हसले असतील. आता बद्धामध्ये अडकलो नाही आहे, कारण आपल्याला थोडंफार समजलं, इतके नाही आहे वाईट आपण. पण आता जे म्हणतात जेवढ्या काही चुका झाल्या 1%, 2% असमज असताना, न समजताना, त्या सगळ्या माझ्या तुम्हाला शरण जाऊन मी तुम्हाला अर्पित करते आणि तुम्ही ते स्वीकारलं. कोण स्वीकारतंय कुणाच्या चुका? चांगुलपणा सगळेजण स्वीकारतात की माझं चांगलेपण आहे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे, माझी तब्येत चांगली आहे, सगळे स्वीकारतील. वाईट कोण स्वीकारतंय सांगा? हलाहल जसं आपल्या रुद्राने पचवलं आहे तसं हलाहल पचवण्यासाठी आपले सद्गुरू आहेत ना. त्याच्यासाठी एकच अट आहे की पुढे असं पुन्हा व्हायला नको. जर सद्गुरूंनी पचवलं असं जाणवलं, हमने हमारे सद्गुरू को मेरे लिए रोते देखा है, अशी कविता लिहिल्या गेली होती मध्ये. मैंने मेरे सद्गुरू को मेरे लिए झगडते देखा है. माझ्यासाठी भांडलेत सद्गुरू कुणाशी तरी. हे जेव्हा स्वतःला जाणवतं, मग त्या ठिकाणी सद्गुरूंची पाठ आपण सोडू नाही शकत. हे मुमुक्षत्व आहे. मग म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हटलं मग मी अभक्त आहे, मी दुर्जन आहे. आता एक साध्या गोष्टीचं उदाहरणामध्ये सांगितलं की एक सून अशी थोडीशी नसते नीट वागत. हे उदाहरण याला लागू पडत आहे म्हणून सांगते. ती सगळे पैसे अडके सगळं स्वतःच्या कपाटात ठेवते आणि सासूला ते हवं असतं कोणत्या तरी कारणासाठी. ती सांगते उलटं सांगते. ती म्हणते अगं माझ्याजवळ जितकं आहे ना, घराची कागदपत्र सगळं म्हणजे तुझ्या सासऱ्यांनी जे सगळं ठेवलंय ते सगळं तुला द्यायची मला इच्छा होते. ती म्हणे नको सासूबाई, मला नको, मला काय करायचं आहे, तुम्ही आणि मी काय वेगळे आहे का? नाही, माझी अशी इच्छा आहे की मी आता ह्यातून सगळ्यातून रिटायर व्हावं आणि हे सगळं तुझ्या हातात द्यावं. असं जेव्हा ती सांगते त्या क्षणी तिला उपरती होते आणि ती म्हणते नाही सासूबाई, तुमच्याजवळ राहू द्या, हे इतकं मी कसं सांभाळणार आहे. घरात जाते आणि सगळं जे स्वतः जमा केलं असतं ते सासूबाईंजवळ आणून ठेवते आणि सासूबाई हे सगळं तुम्ही सांभाळा, मी तुम्हाला कडक चहा आणून देते म्हणे. मला याचं जड झालं आहे, ओझं आहे म्हणे मला हे. कशा पद्धतीने काढून घेतलं आहे सासूनी. काढून घेतलं कशासाठी? तिचं मन कमी करावं त्यातलं म्हणून. आणि प्रत्यक्ष सासूला नकोच होतं,
पण तिची जी परीक्षा झाली ती कशी झाली, उलटी. हे घे तुला म्हटलं की ते सगळं वापस देते. उलटा जप करतो आपण. या ठिकाणी त्यांनी तेच म्हटलंय की तू चांगला आहे नाही म्हणायचं, तू चांगला आहे रे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, असं म्हटल्याबरोबर नाही मी चांगला नाही, तुम्ही मला सज्जन म्हणता, प्रत्यक्षात मी नाही आहे तसा, हे आत्मपरीक्षण आहे. जेव्हा कौतुकाने कोणीतरी सांगतं की खूप छान आहे तो, आपण म्हणतो नाही, आपण म्हणतो तो खूप वाईट आहे, मी कुठे वाईट आहे. ही पण एक पद्धत आहे बोलण्याची. मी वाईट आहे म्हटलं की आपल्याला सहन होत नाही, तू खूप चांगला आहे म्हटलं की आत्मपरीक्षण होतं. हो, त्यांनी चांगलं म्हटलं, प्रत्यक्षात मी एवढं चांगलं काम केलंच नाही आहे, हे मुमुक्षु लक्षण आहे. म्हणजे हे आत्मपरीक्षा ज्या ठिकाणी तो सावध असेल, सावध व्यक्ती हे काम करणार आहे. यावरती आपला पूर्ण, आता हा युनिव्हर्सल लॉच आहे, उलटं बोलायचं. जसं त्या सासूनी बोललंय, उलटं बोलून काम होतंय, गोड बोलून. तुला साडी फार छान दिसते असं कोणी म्हटलं, घरामध्ये इच्छा नसेल कोणीतरी ड्रेस घालावं म्हणून, आणि एखाद्या सासऱ्यांनी जर म्हटलं आमच्या सुनबाईंना साडी फार छान दिसते, ताबडतोब सुनबाई साडी नेसतात, हट्ट करत नाहीत, तुमच्यासमोर मी ड्रेसनी कधी आयुष्यात येणार नाही म्हणतात. तेच उलट काय ते करते असं वगैरे बोलून जर का मी नेहमी नेसणार, तुम्ही आले की मुद्दाम तुमच्यासमोर नेसणार, हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे कलानी घेणे हे सुद्धा समर्थांना जमतं. आणि कधी कधी रागवतात, कधी कधी आपल्याला अगदी पराकोटीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी उदास होतात. एक दोनदा उदास झालेले सुद्धा आपण बघितले आहे. या सगळ्या गोष्टी समर्थ करतात, कोणत्याही का पद्धतीने असे ना. आपल्याकडे आपलं लेकरू कल्याणासाठी आलंय, त्याचं कल्याण करण्याची जबाबदारी ते स्वतः घेतात, अपराधान सगट. असं कोण आहे. आपली आई एक बघतो आपण की ज्या ठिकाणी एखादी चूक झाली त्या ठिकाणी बोलत नाही अजिबात. जर कोणी माझ्यावरती संकट आणत असेल तर त्यांना स्पष्ट सांगते, सगळं पोटात घेते, भले एकट्यांना रागवते, तू हे चुकलंय, पण इतरांना सांगत नाही. हे आईचा गुण, ईश्वराचा अंशच आहे आई म्हणजे. आपल्या ईश्वराचा अंश आपल्याला जर बघायचं असेल तर आपण आपल्या आईमध्ये बघतच असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा आपला अपराध हेच लोक फक्त सहन करतात, बाकी कोणीही आपला अपराध सहन करत नाही, आपल्याला टाकून देतात वाळीत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर सद्गुरू सहन करत असतील आपल्यासाठी, आणि हे जर जाणवलं की सद्गुरू करतायत, तर ही मुमुक्षु लक्षण आहे. या ठिकाणी कोणतीही शिकवण दिलेली नाही. असं जर तुम्ही वागत असाल, त्याला जर असं वाटत असेल तर तो मुमुक्षु आहे. मला सगळ्यात आवडलेला समास आहे, म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपियजनी, म्हणे मी नाना व्यसनी नाना मुमुक्ष. आता त्याला सगळे दोष दिसायला लागतात. मी व्यसन केलं, मी काहीतरी चुका केल्या, मी चोरलं, कुणाचं तरी काहीतरी चोरलं, जे काही आपल्या आयुष्यात घडलं असेल त्यामुळे तर कदाचित हे मोठं संकट आलं नसेल, किंवा कोणाचं तरी चांगलं केलं आहे पण त्याचा मला पाहिजे तसा परिणाम मिळाला नाही, त्यामुळे काय घडलं, हे सगळं आत्मपरीक्षण याला मुमुक्ष म्हणतात. म्हणे मी आळशी अंग चोर, किती आळशीपणा केला. त्यांनी मला सांगितलं होतं ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, त्यांनी मला सांगितलं होतं रोज एक समास वाचायचा. हे सगळं जरी मला सांगितलं असतं तरी मी कुठे केलं. पण त्याच्यावर पुन्हा समर्थ ताबडतोब म्हणत, नाही केलं जाऊ दे रे बाबा, झालं गेलं गंगेला मिळालं, आता वाच, तो क्षण पकड. मग असं कोण म्हणतं, या दुनियेमध्ये कोणी सापडतं असं की आहे त्या क्षणी तुला मी मोकळा करतो, आणि नुसता मोकळा नाही करत, इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. तू फक्त माझ्याकडे येईल, मग माझी गंमत बघ, मी तुझ्या जीवनामध्ये काय बदल करतो ते समजायला तेवढी पात्रता तू निर्माण कर आणि शरण ये. म्हणे मी आळशी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार या नावा मुमुक्ष. या मुमुक्षु लक्षणामध्ये फक्त स्वतः मी कसा आहे हे सांगतोय. हा जो भक्त आहे तो सांगतोय मी कसा आहे. प्रत्यक्षामध्ये आता मला कळलंय की समोर इतकी चांगली व्यक्ती आहे, इतकी चांगली व्यक्ती, दैदिप्यमान व्यक्ती आहे माझ्यासमोर, आणि त्याच्यासमोर मी अगदी थिटा आहे. आता जे वाटत होतं की मी खूप मोठा आहे आणि माझं काहीतरी अस्तित्व आहे, माझं नाव आहे, माझी बुद्धी आहे, माझा पैसा आहे, त्याच्या विरुद्ध मी कोणीच नाही, ही सगळ्यात मोठी भावना निर्माण होणे हेच तर अपेक्षित आहे. याचा अर्थ आपल्याला कमी नाही लेखायचं आहे या लोकांना, की तू कमी झाला म्हणजे यांना आनंद होतो असं नाही आहे. तिथे सुद्धा एक सीमारेषा आहे. तू जितका कमी होशील तितका तू विस्तार पावशील, त्याला विस्तारतील तुझ्या कक्षा, हे त्यांना सांगायचं आहे. त्यासाठी मातीमध्ये गाडलं जाणं महत्त्वाचं आहे. मातीमध्ये एखादा बी जेव्हा गाडलं जातं तेव्हाच त्याचा वृक्ष होतो. त्याला तो गाडण्याचा त्रास, त्या मातीमध्ये जाण्याचा त्रास होतो. फुलपाखराला होतो, सुरवंटपासून फुलपाखरू बनायला, सापाला कास टाकल्यानंतर आणखी आयुष्य त्याचं वाढतं आहे. या सगळ्या घटना काय सांगतात की गाडलं जाणं महत्त्वाचं आहे. मीपणा संपला पाहिजे. एकदा का मीपणा संपला की तुझ्या कक्षा विस्तारतील आणि तुला माझ्यासारखी दृष्टी प्राप्त होईल.
मी ज्या दृष्टीने संसाराकडे बघतो त्याच दृष्टीने तू पृथ्वीकडे बघू शकशील, ब्रह्मांडाकडे बघू शकशील. म्हणून म्हटलं नवल घडावे हे माये, कणात सागर मनात बहर, अशी ही प्राप्त दिव्य नजर, अशी ही प्राप्त दिव्य नजर. आणि ही प्राप्त म्हटलं मी शब्द, प्राप्त म्हणजे मुळातच आहे ती काय मला आत्ता मिळालेली नाही आहे, ती प्राप्त आणि दिव्य आहे. आणि ती नजर, ही दृष्टी केव्हाही चष्मा लागून आणि ऑपरेशन होऊन कमी होईल, पण अंतर्दृष्टी, अंतःचक्षू जो आहे तो दिव्य आहे. अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा त्याला संपलं म्हणत नाही ना. त्या ठिकाणी तुम्हाला संपवलं आणि मला आनंद झाला. एखादा या जगामधला एखादा व्यक्ती एखाद्या लोकांचं अस्तित्व बंद करतो, संपवतो आणि स्वतः मोठा होतो, असं थोडी आहे सद्गुरूंच्याकडे. सद्गुरूंसारखा करतात. सद्गुरू म्हणतात तुला शरण आल्यानंतर तुला माझ्यासारखं करतो, कदाचित माझ्यापेक्षाही तुला अधिक जास्त देण्याचा मी प्रयत्न करतो, असे आपले सद्गुरू आहे. आणि इथे कोणी कमी करायचा प्रयत्न केला की आपल्यावर पाय ठेवून दुसरे मोठे होतात. हा ह्याच्यातला नियम आहे अर्ध्या वर्तुळातला. आणि पुढचं जे वर्तुळ आहे ते असं विस्तारलेल्या कक्षांचं असल्यामुळे काहीही मनामध्ये निशंक होऊन त्या ठिकाणी उडी मारायला हरकत नाही. ते मुमुक्ष लक्षण आहे. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळजनी, म्हणे मी नाना व्यसनी, नाव मुमुक्ष श्रीराम, म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार, या नाव मुमुक्ष. म्हणे मी निकामी वाचाळ, मी निकामी आहे, मी किती बोललो. हा तर अगदी सगळ्यांचा अनुभव आहे. फक्त जे दुर्बळ आणि जे कमी बोलतात ना त्यांना नाही आहे. बाकी सगळे वाटेल तसं बोलतात समोर आलेल्या परिस्थितीवर. वाटेल म्हणून एक मोठं वाक्य होतं की दुःखसुद्धा ग्रेसफुली घेतलं पाहिजे. जर दुःख आलं तरी ग्रेसफुली घेतलं पाहिजे, नाहीतर त्या दुःखाचं भांडवल करतात लोक. जे आलेलं दुःख आहे त्याचं बोलून बोलून ह्याला दोष दे, त्याला दोष दे, स्वतःमध्ये काय चुकलं, मी किती मोठा, तरीही असं घडलं. म्हणजे वाचाळता. दुःखामध्ये तर अति येते, सुखामध्ये तर अहंकार आहे. सुखामध्ये अहंकार आहे, दुःखामध्ये न्यूनता आहे, पण तरीसुद्धा वाचाळता कमी होत नाही. मी किती वाचाळ होतो, निकामी होतो, काम नाही केलं, महत्त्वाचं जे काम आहे ते करायचं राहिलं माझं. म्हणे मी पाषांडित तोंडाळ आहे मी, म्हणे मी कुबुद्धी कुटिळ, या नाव मोक्ष. मी कुबुद्धी आहे. इतका शिकल्याचा जो अभिमान होता तो म्हणताना म्हणतोय की मी कुबुद्धी आहे. माझी बुद्धी वाममार्गाला लागली म्हणजे आत्महत्येला लागली. आत्महत्येचा मार्ग आहे हा. जरी आपण जिवंत जगत दिसत असलो तरी ती आत्महत्याच आहे, कारण जसं पाहिजे तसं जीवन मी जगत नाही आहे. याची जाणीव होणं ही किती मोठी गोष्ट आहे. मला हाच एक मोठा प्रश्न पडतो की प्रत्येकाच्या बाबतीत कोणी ना कोणी कसं त्यांच्या जीवनात येतं आणि ते स्वतःचं आयुष्य बदलवतात. हे सगळी सद्गुरूंचीच लीला असते. कोण आपल्याला समजत नाही कोणत्या वेळी काय बदल येईल त्याच्या जीवनामध्ये आणि तो बदलून जातो आमूलाग्र. तोच मुमुक्षु असतो. म्हणे मी काहीच नाही, मला काहीच माहिती नाही. तो म्हणतो मला काहीच माहिती नाही, नाहीच माहिती, अज्ञानी आहे मी असं म्हणतो. इतका शिकलेला मनुष्य असा म्हणणे, यासाठी तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, आपण तो व्हिडिओ पण बघितला ना सरांचा, साठे सरांचा, की त्या ठिकाणी त्यांनी एवढा सुंदर सर्जन पुण्यातला अजूनही आहेत, मला एखाद दिवशी भेटायला जावं वाटतंय त्यांना. इतके सर्जन म्हणजे सर्जन, आणि ते हृदयाचे सर्जन म्हणजे हार्ट स्पेशालिस्ट आहेत. हजारो सर्जरी केल्या त्यांनी आणि तो माणूस नामस्मरणाला लागलाय. तो म्हणतो क्षणही माझा असा जाऊ नये नामस्मरणाच्या शिवाय असं म्हणतात. त्यांना ते प्रत्यक्ष रूपामध्ये कोणी गोखले म्हणून दिसले, त्यांना ते सांगितलं. ते कुठे काशीला गेले, नाही केदारनाथला का कुठेतरी गेले, तिथे त्यांनी सर्जरी अर्पण केल्या मनातल्या मनात. देवा, ही उंजळ माझी तुमच्यासमोर रीती करतो. किती सर्जरीज माझ्या झाल्या ते मला आता माहिती नाही आणि मी सगळं तुमच्यासमोर रीतं करतो असं म्हटल्याबरोबर त्यांना घरी आल्यावर शांत वाटलं. आणि पुढे त्यांनी एकाही सर्जरीबद्दल कुठेही उल्लेख केला नाही. एक दोनदा पेसमेकर्स त्यांनी लावले, त्यावेळीसुद्धा त्यांना भगवंताचा अनुभव आला की पेसमेकर लावणं कठीण नाही आहे, कोणता माझा असिस्टंटसुद्धा लावू शकतो. पण त्या दिवशी माझी गरज पडली, त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष काहीतरी अनुभूती आली. हे जेव्हा सांगतो एवढा शिकलेला माणूस, तोच वारकरी सांगत असतो. वारकरी पण म्हणतो मला रस्त्यामध्ये विठ्ठल दिसला, बोलण्याची पद्धत वेगळी, अनुभूती एकच आहे. शिकला म्हणून त्याला विशेष महत्त्व द्यायचं कारण नाही. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो मला ज्ञान नाही, जसे ते साठे म्हणतात की मला ज्ञान नाही. मला प्रत्येकाला पॉईंट काढून ते लेक्चर्स घेतात आजकाल. या ठिकाणी म्हणतात की जो माझ्याकडे हृदयाच्या ह्याच्यासाठी येईल त्याला आधी 1 तासाचं माझं हे ऐकायला लावतो आणि त्यानंतर त्याची हृदयाची शस्त्रक्रिया करीन. किती वेळ नामस्मरण तुम्ही करा असं सांगतोय तो सुटकोटातला माणूस.
मग काय म्हणायचं? मग तो त्यांनी काय म्हटलं स्वतःला की मी काहीच नेणे, ते मोक्ष होते कधीतरी, म्हणूनच ते सिद्धतेकडे चालले. त्यांनी सांगितलं मला काहीच माहिती नाही. हे जेव्हा त्यांनी तिथे जाऊन सांगितलं देवाजवळ, ते सांगत असताना त्यांचं पुन्हा असा कोणीही अर्थ काढायचा नाही की त्यांनी सांगितलं म्हणजे मीपणा त्यांना सांगायचं होतं, असं नाही. असा अनुभव येतो तेव्हा कुठे तुम्हीही तसंच करा, असं सांगण्याचा त्यांचा उद्देश असतो. जसं गीतेमध्ये आपण म्हणतो मी करतो कृष्ण, तसं काहीच नसतं. प्रत्यक्ष जे कोणी सांगतात ना, त्यांचा हेतू हाच असतो की काहीतरी चांगलं जीवनामध्ये घडावं, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की मी काहीच नेणे, मला काहीही माहिती नाही. म्हणे मी सकळाहून उणे, त्यांना किती ज्ञान आहे, मला त्या मानाने कमी आहे, असं तो म्हणतो. आपली वाणी कुलक्षणे या नावं मोक्ष. माझी वाणीच कुलक्षणी आहे, मी जे बोलतो ते खोटं. आता बघा, कधी कधी एखादी पत्रिका बघतात लोक आणि म्हणतात या पत्रिकेमध्ये वाचासिद्धी आहे, असं सांगतात लोक. पंडित जे जुने होते ना, ते सांगायचे की हे जे बोलेल ते खरं होईल, किंवा मागे वळून पाहण्याची गरज राहणार नाही, अशी एक अवस्था असते, ती पत्रिकेत दिसते म्हणतात ह्या लोकांना. त्याचाही आता अभ्यास करायला पाहिजे. तर ही जी अवस्था आहे, ती अवस्था कुलक्षण जे होते ना, आपले स्वतःला दिसणे, ही अवस्था त्या पत्रिकेत आहे म्हणतात, दिसतात ते योग तसे, की ती व्यक्ती असं वागेल. मग पुन्हा कधी कधी वाटतं की पत्रिकेमुळे घडतं, म्हणजे जे ठरलेलं आहे तेच होतं का? आपण त्याकडे वळलो, आपण शोध नाही घ्यायचा. आपण म्हणतो ना, आधी अंड की पिलू, आधी पिलू का अंड, समजायला मार्ग नाही. तशी ही अवस्था आहे. कोण आधी येतं आणि कोण जातं याचा काही महत्त्व नाही, पण ही जीवनात घटना घडते हे महत्त्वाचं. हा दुसरा जन्म आहे माणसाचा, त्याला मुमुक्षु म्हटलं आहे. मी म्हणे मी अनाधिकारी. आता याच्या विरुद्ध आपण काय म्हणत होतो? मी अधिकारी. हा शब्द आपला होता, मी अधिकारी आहे, मला हे समजतं, मी मोठा आहे घरातला, त्यानंतर मला हे सगळं समजतं. तुम्ही जे सांगताय ते सगळं, खूप लोकांना काही सवय असते, कोणाला आश्चर्यच वाटत नाही कधी. कोणतंही काही सांगितलं की माहिती आहे, कोणतीही गोष्ट सांगितली, हा आपला संसारातला अनुभव आहे. एखादी गोष्ट चांगली सांगायला गेला मुलगा स्वतःचा जरी, मला माहिती आहे. अगं ऐकून घ्यायला काय त्रास आहे? त्याला जर काही नवीन कळलंय तर तो काहीतरी नवीन सांगतोय ना, ते ऐकून घ्यायला हरकत आहे का? काही नाही, मला माहिती आहे. छोट्यातली छोटी गोष्ट असो, मोठ्यातली मोठी गोष्ट असो, मला माहिती आहे. हा कोणता अभिमान आहे? मला असं कसं शक्य आहे मला माहिती आहे? सांगणाऱ्याचं बळच संपतं. सांगणाऱ्याचं बळ, त्याचं तोंड बघण्यासारखं होतं समोरच्या व्यक्तीचं. आणि त्याच्या विरुद्ध असेही उदाहरण आहेत की सगळं माहिती असतं, शांतपणे ऐकून घेतात आणि नंतर कुठेतरी कोणाला ते सांगतात मला माहिती होतं, पण त्याला आनंद होत होता ना, म्हणून मी ऐकलं. हे दोन्ही गोष्टी. मग हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव मूळपासून आहे, तोच बदलायचा आहे. त्यांनी म्हटलं माहिती होतं मला सगळं, तो जे सांगत होता 1 तास त्यांनी घोळलं, पण त्यांना सांगत असताना जो आनंद होता ना, तो मी शांतपणे ऐकून घेतला. ह्यामध्ये किती मोठी गोष्ट सामावलेली आहे आपण सांगू नाही शकत. अशा पद्धतीने जीवनाकडे आपण बघितलंच नाही की दुसऱ्याला सुख देण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. मला माहिती आहे, थांबवावं लागतं. नाही, मला सगळं माहिती आहे म्हटलं दुसऱ्या माणसाचं तोंड नाही का पडणार? याला माहिती आहे तर मी उद्यापासून येतच नाही बोलायला, कारण की बोलायला जे सांगायचं ह्याला सगळंच माहिती आहे, काय बोलणार आपण त्याच्याशी? अशी अवस्था आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की अनधिकारी, मी अधिकारी नाही. बरं, नुसतं म्हणायचं नाही, अधिकारी नाही हे वागायचं. तिने जसं 1 तास ऐकून घेतलं आणि नंतर शांतपणे, तेव्हाही पण नाही सांगत मला माहिती होतं सगळं, मी आपलं उगीच तुला चांगलं म्हणायचं, असं पण नाही. कधीतरी कुठेतरी कोणाजवळ तरी बोललं की असं होतं, पण मला तिला आनंद द्यायचा होता म्हणून ती गोष्ट ऐकून घेतली. ही गोष्ट त्या माणसाला किती सुख देते हे आपल्याला समजू शकत नाही. मग हे म्हणत असताना त्यांचं म्हणणं अशा दृष्टीने आहे की मी अनधिकारी आहे. आजपासून दासबोध हा विषय नसला तरी कोणाशी बोलताना ऐकून घेतलं, कदाचित दुसऱ्याला त्यातून आनंद मिळेल. अधिकार माझा नाही कशावर, ना मुलांना ऐकून घ्यायचं, त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना द्यायचा, आपण आपलं मागे व्हायचं. आता असं म्हणायचं मी अनधिकारी. आता म्हणे मी अनधिकारी, म्हणे मी कुष्ठिळ अघोरी, मी अघोरी होतो, म्हणे मी नीच नानापरी या नावं मोक्ष. पण हे अघोरी वगैरे जे आहे ना, ते बद्ध लक्षणातले जे पशुसारखे वागणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. इतकं अघोरी आपण नाही आहे. म्हणे मी अपस्वार्थी, मी स्वार्थी आहे. म्हणे मी काय अनर्थी, मी अनर्थी. म्हणे मी नव्हे परमार्थी यानं. आता आला परमार्थापर्यंत. समर्थ फारच म्हणजे अगदी काय म्हणतो, उच्च कोटीचे लेखक आहेत. त्यांनी आता म्हटलं की आतापर्यंत म्हटलं मी कसं आहे, वाईट आहे,
या ओवीमध्ये त्यांनी काय सांगितलं, मी आत्तापर्यंत परमार्थ केला नाही, मी कुणाला सुख दिलं नाही, कुणालाही माझ्यामुळे आनंद मिळाला नाही, मी कुणाला दान दिलं नाही, मी कुणासाठी काहीच केलं नाही. सगळं जर आपल्यासाठी केलं तर त्यातून आता बाकीच्यांनी मला त्याचप्रमाणे फळही दिलं ना. आतापर्यंत जसं आपण स्वार्थी वागलो तसं फळ आपल्याला संसाराने दिलं आहे. आता जर परोपकार केला असता आपण त्यावेळी कदाचित फळ वेगळं मिळालं असतं. म्हणून तो म्हणतो म्हणे मी परमार्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी, मी परमार्थी झालो नाही. म्हणजे जीवनाचा खेळ हा परमार्थावरच अवलंबून आहे, परोपकारावरच अवलंबून आहे, स्वार्थावर अवलंबून नाही. जो स्वार्थ करेल तो पशु, जो देहात राहील तो पशु आहे, जो देहाचा विचार करेल तो पशु आहे. आपण जर मानव बनायचं असेल तर इतरांसाठी काहीतरी विचार करणे, इतरांना सुख देणे. याच्यासाठी तरी छान उदाहरण आपल्याला नेहमी आठवतं. साधू संतांच्याकडे सगळे प्राणी पक्षी आनंदाने डोलतात, त्यांच्या हातावर येऊन बसतात, त्यांनी दिलेलं हातातलं खातात. कारण प्रेम असं पाझरत असतं. त्यामुळे सांगावं नाही लागत पशुपक्ष्यांना. आपल्याकडे आलं तर चावायला येतं कुत्रं. जर कुत्रा आपल्या जवळून गेला तर आपल्याला चावायची भीती वाटते, कारण आपले व्हायब्रेशन्सच तसे आहेत त्याला त्रास देण्याचे. आपले व्हायब्रेशन्स जसे तसे आपल्याला नियम वापस मिळतो हे कळायला लागलं आता. आपण शांत असू, जवळून जाणारी लहान लहान मुलंसुद्धा एखाद्या व्यक्तीकडे म्हणे आकर्षित होतात. लहान मुलं ज्यांना फक्त आई कळते ते सुद्धा कुणाकडे तरी आकर्षित होतात या शक्तीने. ही शक्ती ही मुळातली दिसली पाहिजे. नुसतं म्हणून चालत नाही की मी परोपकारी आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे. मग मी परमार्थी नाही, मग त्याचं वाईट वाटतंय, या नावं मोक्ष. मी परमार्थी नाही, मी परमार्थी नाही, मी अपस्वार्थी, म्हणे मी काय अनर्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी. किती मोठी गोष्ट सांगितली आहे समर्थांनी या ठिकाणी. मी कसा आहे, मी केव्हा बोलला, पण हे सगळं बोलण्यासाठी त्याला आधी हे सगळं कळावं लागलं की हे काय आहे आणि पुढे काय आहे, काय आपण जगतोय आणि त्याच्या पुढे जर उडी मारली तर काय आहे. त्याचं सोलीव सुख आपण सुरुवातीला वाचलं, त्याचा अर्थ आता कळतोय की पुढे काहीतरी चांगलं आहे. त्यामुळे तो स्वतःचं सगळं सरेंडर, मी कसा मी कसा मी कसा असं म्हणत असताना मग एखादी गोष्ट जर आपली सांभाळल्या गेली, अरे इतकी वाईट वागून सुद्धा हे त्यांनी सांभाळून घेतलंय, मला तसा अनुभव आला नाही जसा यायला पाहिजे, म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली, असं आत्मपरीक्षण जेव्हा होतं तो या नावं मोक्ष. महत्त्वाचा टप्पा आहे हा. एकदम वाईटातून चांगल्याकडे जात नाही माणूस. एकदम वाईट आणि चांगलं अशी काही सीमारेषा नसते. वाईटानंतर काही काळ जसा आपल्याला जावा लागतो त्यानंतर राजमार्ग सापडतो. हा मधला काळ आहे मुमुक्षुचा. मुमुक्षत्व म्हणजे हा मधला काळ आहे ज्या ठिकाणी पूर्णपणे शरणागती अपेक्षित आहे. म्हणे मी अवगुणांची राशी, अजून संपलंच नाही. मी अवगुणांची रास आहे माझ्याजवळ. एक नाही 10 अवगुण सांगते आत्ताच्या आत्ता, जे आत्तापर्यंत. याच्यावरती खरंच स्वतःचं मनन चिंतन आपण करू. मी किती गुणी आहे सांगतोय आपण. माझे गुण, मी किती चांगली, माझं कसं चांगलं, हे सगळेजण सांगत असतात. आता काय म्हणतोय मनातल्या मनात, मी किती अवगुणी आहे. हा बुद्धीचा पालट समर्थांना अपेक्षित आहे. तो मुमुक्षु आहे म्हणतात. आपण आहे का? नाही. आपण जर असं म्हणत नसू, अजून अवगुण संपले नाही असं वाटत असेल तर आपण अजूनही मुमुक्षु नाही. आपण नाही म्हटलं, समजलं सगळं, पण पाऊल उचललंच नाही पुढचं आपलं, तर उपयोग नाही ना. त्यामुळे हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. हा ग्रंथ जगण्याचा आहे. म्हणे मी अवगुणाची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासे. आता तर असं वाटायला लागलं की जन्मालाच व्यर्थ आलो. माझ्या हातात काय पडलं? इतके दिवस जगलो, माझ्या हातामध्ये काय शिल्लक आहे सांगा, आणि जे शिल्लक आहे ते मी वर नेऊ शकणार आहे का सांगा, असा विचार तो स्वतःच्या मनाला करतो. म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासे, मी जन्मालाच व्यर्थ आलो. असं व्हायला पाहिजे का? आपल्याला पुढे जायचं आहे ना. त्यामुळे जन्माला व्यर्थ आलो असं जर शेवटच्या क्षणी वाटलं तर पुन्हा यावं लागेल ना जन्माला. त्यापेक्षा असं वाटणं आता आणि पुढे त्याच्यात बदल होणं हे खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणे मी भार झालो भूमीसी, काही नाही केलं भूमीसाठी मी. आईवडिलांना सोडलं, परदेशात गेलो, ना धरतीचं ऋण फेडलं, ना आईवडिलांचं फेडलं, ना समाजाचं फेडलं. नुसता स्वार्थ केला आणि तिथे माझ्या आई मुलांनी मला काही जसं पाहिजे तसा मान दिला नाही, किंवा दिलाही असेल तरी माझं जे दुःख आहे मातृभूमी सोडण्याचं, आणखी काय ऋणातून मुक्त होण्याचं, ते माझ्या डोक्याला लागूनच आहे. पूर्णत्व कधी संसारात येत नाही. एकाला धरायला गेलं दुसरं सुटतं, दुसऱ्याला धरायला गेलं पहिलं सुटतं. हे सगळं संसारामध्ये चालूच असतं. मग हे असं म्हणे व्यर्थ आलो, व्यर्थच फुकटच गेलो, इतका वेळ घालवला याच्यासाठी, किती कष्ट केले 25 वर्ष, पण
काही हातात नाही पडलं, व्यर्थ आलो, भूमीला भार झालो, असं जो म्हणतो तो मुमुक्ष, या नाव मुमुक्ष. किती सुंदर वाक्यरचना आहे. ते म्हणतात, आणि अशी म्हणे मी अवगुणाची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्ष श्रीराम. ते म्हणतात, असा जो म्हणतो तो मुमुक्षु आहे. असा जो म्हणत नाही त्यांनी पुढचं वाचायची गरज नाही. म्हणजे जगण्यासाठी वाचायचं असेल तर वाचायला, पारायण करायला तर 1000 करतील पारायण, पण यानंतर जर स्टेप घ्यायची असेल तर पुढचं ऐकावं, अन्यथा या स्टेपवरतीच अडकून पडतोय. असं जो म्हणत नाही, लोकांसमोर थोडी म्हणायचं की एवढी काही कठीण काम आहे का, की सभेमध्ये थोडी सांगायचं की माझ्या अशा चुका झाल्या. काहीच गरज नाही आहे. सभेला कळणार सुद्धा नाही, इकडचं तिकडं कळणार नाही आहे, कोणता इकडचं कानाचं तिकडच्या कानाला कळणार नाही आपल्यामधला बदल जो आपण अपराध रूपाने बोलतो आहे तो. हां, प्रत्यक्षात चांगला जो बदल होणार आहे तो सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे. ते म्हणतात ना, बी पेरल्यानंतर बी दिसत नाही पण झाड दिसतं. तसं काय पेरलं आहे आतमध्ये हे समजत नाही, पण परिणाम सगळ्यांना दिसणार आहे. तो परिणाम चांगलाच होणार आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, ती अवस्था आहे, ती अवस्था येणं, त्या नाव मुमुक्ष. 1000 अवगुण सांगितले तरी त्यांना काही फरक, त्यांना काय माहिती नाही. ज्यांना आपण सांगतोय त्यांना काय माहिती नाही. त्यांना 1000 वर्षापूर्वीचंही माहिती आहे, पुढे काय होणार आहे हेही माहिती आहे. त्यामुळे आपण स्वतःहून सांगणं हा खूप मोठा बदल आहे. मला असं वाटायला लागलं आता याच्यावरती उपाय सांगा, ते मुमुक्षु लक्षण आहे. आपण असं निंदी सावकाश, सावकाश सावकाश निंदा जी इतरांची करत होता तो आता स्वतःचीच निंदा करतो. हळूहळू 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 निंदा करायला, किती चुकली तू, किती असं केलं, ह्यावेळी असं कशाला बोलायला पाहिजे होतं, यावेळी जर दासबोध घेऊन बसलीस ती कदाचित आत्तापर्यंत आपल्याला बरंच काही पुढे गेलं असतं, अशी निंदा स्वतःची. या निंदेचा इतरांना काही त्रास नाही आहे. हे नशिबाचे खेळ आहेत सगळे. ही ज्या प्रकारची निंदा किंवा आत्मखेळ जो चालला आहे त्याचा इतरांना काहीही त्रास नाही. उलट होईल तर चांगलाच परिणाम होईल. उदास बसलेली असते व्यक्ती घरात, ती कोणाला त्रास देत नाही, स्वतःहून कोणालाही त्रास देत नाही. मग हे जे या मार्गाला लागले लोक आहे ते स्वतःहून काही कोणाला त्रास देत नाही, आणि कोणी त्रास दिला तरी ते सहन करतात, कारण ती ही अवस्था आहे मनाची. आपण असं निंदी सावकाश. म्हणून आपण आपल्याला हळूहळू हळू निंदा करत करत स्वतःची, जी आपण इतरांची करत होतो, सासूची, जाऊची, मित्राची, आणखी कंपनीमधल्या लोकांची जी सतत निंदा करत असतो, असा तो तसा, आता स्वतःची निंदा करतोय, हा मुमुक्षु आहे. पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास, या नाव मुमुक्ष. आता पोटी आहे संसाराचा हव्यास, पोटी संसाराचा हव्यास आहे, हे पाहिजे ते पाहिजे, पण तुझं लग्न पाहायचं आहे, हे सगळं पोटी आहे. पण या धरी सत्संगाचा हव्यास, पण सत्संगाचा हव्यास धरतो आता, तर तो मुमुक्ष आहे पोटी संसाराचा. अजून काही सुटलं नाही ना, अजून काय सुटलंय, काहीच नाही सुटलं, पण हव्यास बाकी कशाचा, अरे ऐकावं, काहीतरी सांगावं. मला तसे 2-3 श्लोक जरी समोर आले ना की त्याच्यावरती दिवस चालला जातो माझा. 2-3 श्लोक असं वाटतं किती गोड श्लोक आले ते, चला त्याच्यावरती चिंतन मनन करा, हेच चाललंय. ईशोपनिषद काय मध्येच एक श्लोक आला तो वाचला, त्याच्यावरती काहीतरी लिहिलं, त्यावरती एक लेख पाठवून दिला, हेच. मग तो म्हणतो की ह्या काय वाटतं सत्संगाचा हव्यास आहे, काहीतरी सत्संग करावा, बोलायचं म्हणून नाही आणि ऐकायचं म्हणून नाही, सतत सत्संगाचा हव्यास वाटणे ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण आता माझा अपराध झालाय, मला सांभाळणार कोण, अपराधी मी आहे, अपराधी मी, चुकतच गेलो, इतका चुकत गेलो, मला सांभाळणारं कोण आहे आता, आता सांभाळणारं कोण आहे म्हटल्याबरोबर आता हव्यास कशाचा कुठेतरी दिसेल ना आपल्याला. शबरीला कसे भेटले आणि सुदामाला कसे भेटले, अशा कथा आपल्याशी रिलेट करून बघतो. या कोणत्या कथेत आपण बसतो, असे धावतात का. भगवंताला काय पाहिजे हे जेव्हा कळतं तेव्हा आपण तसं अंतःकरण शुद्ध करून मग त्यासाठी प्रयत्न करतो, याला हव्यास म्हटलं आहे. आणि हा हव्यासच तर विवेक आहे. त्यांनी विवेकामध्ये स्वगुण परीक्षेमध्ये वैराग्य निरूपणामध्ये सांगितलं आहे, विवेक म्हणजे प्राधान्य भगवंताला देणे आणि दुसऱ्या क्रमांकावर संसाराला ठेवणे. आता संसार प्राधान्यावर होता आणि भगवंत नव्हताच, म्हणजे दुसऱ्या स्थानावर काय नव्हताच तो. आता ह्यांनी काय, आता जे काही चुकलं ते तुम्ही सांभाळून घ्या, माझं सगळं पूर्ण आयुष्य तुमच्या पदरी वाहिलं आहे, म्हणून ते जे त्यांच्याबद्दल जे आहे तेच वाचणे, तेच ऐकणे आणि तेच मनन चिंतन करणे, तो आहे हव्यास. नंतर नाना तीर्थे धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून या. आता कधी तीर्थाला जाऊन पाहिलं, कधी ग्रंथ वाचले, नंतर कधी शमदमादी साधने केली, ज्यांनी माझ्या मनामध्ये वृत्तीमध्ये फरक पडेल अशी साधनं केली, त्याला म्हणतात मोक्ष.
म्हणजे आता तो लागलाय मार्गाला आणि कळल्यानंतर आता तो म्हणतोय की नाना तीर्थे, मग आता तीर्थात जाऊन मिळतंय का? मिळेल, कदाचित मिळणार नाही. जोपर्यंत शुद्धी होणार नाही अंतःकरणाची तोपर्यंत नाही मिळणार, तो शोधत राहील. त्याचा हा हव्यास आहे आता, धरी सत्संगाचा हव्यास. तेणे नवे समाधान वाटे अवघाचे अनुमान, म्हणे रिघो संतास शरण या नाव मोक्ष श्रीराम. आता ते म्हणतात आहे समर्थ की कितीतरी ठिकाणी जाऊन आलो, तीर्थयात्रा केली, त्यानंतर शमदमादी साधने केली, नाना ग्रंथ वाचले आणि शेवटी म्हणतो तेणे नवे समाधान. त्यांनी समाधान झालं नाही. या क्षेत्रात समाधान लवकर होत नाही, पण जी गोष्ट उशिरा होते, हळूहळू होते, तीच टिकते ना. पहिल्या झटक्यातच आपल्याला समाधान आणि आनंद असं मिळत नाही. किती शोधले, किती दिवस झाले ते शोध घेते, हे व्रत करू, ते व्रत करू, ह्यांनी सांगितलं तर ऐकू, ह्यांनी तसं होत आहे का करू, पण नाही समाधान. म्हणजे चांगल्या मार्गाला येऊन सुद्धा, सगळं करून सुद्धा समाधान नाही. मग आता त्यांनी काय ठरवलं? देहाभिमान तेणे नवे समाधान वाटे अवघाचे अनुमान, म्हणे रिगो संतास शरण या नाव शरण. आता तो म्हणतोय की आता कोणत्या तरी संताला शरण जाणं आवश्यक आहे, कारण ह्यातून मला जे समाधान पाहिजे ते मिळत नाही. सांगतायत ते, कोण सांगतं याच्यात समाधान आहे? संत सांगतात, त्यांच्या पायाशी जाऊ आता. ते जे सांगतात ते मला पटत नाही, कारण स्वतःच्या बुद्धीने प्रत्येक गोष्ट पूर्ण आपण करू शकत नाही. त्यांचा हात आपल्या शिरावर असल्याशिवाय, आपलं डोकं त्यांच्या पायावर असल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला होत नाही असं त्याला जाणवतं आणि मग तो संतांच्या पायी जातो. म्हणजे शेवटी करता करता नाना तीर्थे धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून या, तेणे नवे समाधान वाटे अवघाचा अवमान, अनुमान म्हणे रिगो संतास शरण या नाव मोक्ष. या ठिकाणी तो संतांना शरण जातोय. देहाभिमान कुळाभिमान, द्रव्याभिमान नानाभिमान, सांडून संत चरणी अनन्य या नाव मोक्ष श्रीराम. जो देहाभिमान आहे तोही संतांच्या पायी टाकला, नंतर कुळाभिमान आहे तोही संतांच्या पायी टाकला, द्रव्याचा अभिमान आहे तोही संतांच्या पायी टाकला, नानाभिमान अजून वेगवेगळ्या प्रकारचे अभिमान आहे तोही त्यांच्या पायी टाकला. सांडून सगळं सोडलं आणि संतचरणी अनन्य या नाव भक्त. अनन्य झाला संतांच्या चरणी की तुम्ही कराल ते योग्य आहे. माझं सगळं तुमच्या चरणी वाहिलं. सुख दुःख पाप पुण्य द्रव्य अभिमान, कशाचा अभिमान आहे तो सगळा अभिमान आता प्रत्यक्ष तुमच्या पायी घातला. या नाव मुमुक्ष. अहंता सांडून दुरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी या नाव मोक्ष, या नाव मुमुक्ष. अहंता सांडून दुरी, आपली जी अहंता आहे ती सोडायची आहे. आपणास निंदी नाना परी, मी काहीच नाही, मी खोटा, मी कमी, मी अज्ञानी सतत. नंतर मोक्षाची अपेक्षा करी, आता मला मोक्ष पाहिजे. काय अपेक्षा आहे आता? आता या जीवनातली अपेक्षा नाही काहीच, हे पाहिजे ते पाहिजे, सगळं संपलंय. माझं जे होतं ते उलट तुम्हाला दिलं आहे. आता जे होतं ते तुम्हाला दिलं, अर्पण दिलं म्हणजे अर्पण केलं. कशासाठी? माझ्या समाधानासाठी, कारण इतर ठिकाणी समाधान मिळालं नाही म्हणून तुम्हाला दिलं. आता तुम्ही त्याच्या 10 पट प्रमाणात देणार आहे हे मला माहिती आहे. जे मी देते त्याच्या 10 पट प्रमाणात मला तुम्ही देणार आहे. आणि मग आता सरळ सरळ मोक्षाची अपेक्षा आहे. आता पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही. आता मला पुन्हा जन्म नको, जो आहे तो उत्तम आहे, त्या उत्तमाला सर्वोत्तम करायची जबाबदारी आता तुमची आहे. ज्याचे थोरपण लाजे तो परमार्थ खारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे या नाव. हा विश्वास छाती ठोकपणे सांगू शकला पाहिजे की मी या संतांचे चरण धरले, आता मला मागे पाहणे नाही. ज्याचे थोरपण लाजे, जो थोरपणा संपला त्याचा, जो परमार्थ कारणे झिजे आणि जो परमार्थासाठी झिजू लागला, त्याला कशाचा विश्वास आहे आता? स्वतःवर विश्वास आहे आता. कारण मला आतमध्ये जे पटलंय ना ते सद्गुरू करतायत आणि हे त्याचं त्याला जाणवत राहतं. त्याला आतल्यातच उत्तरं मिळत राहतात, कारण तो संतांच्या चरणी गेलाय. त्यामुळे त्यांना उत्तरं मघाच्या अवस्थेपेक्षा, मघाच्या श्लोकांपेक्षा ही अवस्था किती मोठी आहे देण्याची. म्हणता जन्म देण्यासाठी झाला ना, आपण सतत घेतच गेलो. आता जेव्हा देतो तेव्हा त्याचे उत्तर आपल्याला अगदी सद्गुरू ताबडतोब देतात. स्वार्थ सोडून प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होई सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष श्रीराम. स्वार्थ सोडून परपंचाचा स्वार्थ सोडला, प्रपंचाचा जो स्वार्थ होता तो सोडला, हव्यास धरला परमार्थाचा, हव्यास धरलाय, अंकित होई सज्जनाचा. सज्जन जे जे दिसतील, जे जे सगळे चांगले लोक, सद्गुणी लोक जे दिसतील
ज्यांच्यामध्ये सत्वगुण आहे असे लोक जेव्हा दिसतील तेव्हा त्याचाच हव्यास धरला, त्याच्याच संतापायी विश्वास अंकित होईल, त्याचा अंकित होईल. म्हणजे तो जे सांगेल ते मी ऐकेन आणि म्हणे तो मुमुक्षु आहे. ऐसा मुमुक्षु जाणीजे. किती चांगला मुमुक्षु कळला आपल्याला की ऐसा मुमुक्षु जाणीजे संकेत चिन्हे ओळखीजे. मला तर हे फार आवडतं समर्थांचं की संकेत काय दिला यातून, संकेत चिन्ह काय म्हणतो ना, खूण. ती खूण असते ती महत्त्वाची आहे. ती खूण ओळखा. यामध्ये काय सोडायला सांगितलं, काहीच सोडायला. काय धरायला सांगितलं, काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो या गोष्टी करतो, ही जी खूण ओळखा म्हणतात. म्हणजे इतकं सगळं सांगितलंय त्यांनी, इतकं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा ते काय म्हणतात आहे, ह्यामध्ये आणखी काही खुणा आहेत लपलेल्या, त्या तुम्ही ओळखा. संकेत चिन्ह ओळखा. मला काय म्हणायचं आहे, वैयक्तिक अनुभव घ्या. असं मुमुक्षू करतो असं मी का सांगितलं, सांगण्याचं कारण हे आहे की त्याचं काही संकेत आहेत, ते संकेत तुम्ही ओळखा. आता ह्याची सांकेतिक भाषा प्रत्येकाने आपला आपला विचार करायचा, कशासाठी बोलले आहे ते सगळं. आणि आता हे जर कळत असेल तर तो संकेत कळला, ती खूण पटली. खुणेला तर अर्थ खूप मोठा आहे की मागच्या जन्माची खूण पटली म्हणतात. पूर्वपुण्याई फळाला आली आणि खूण पटणे म्हणजे नुसतं डोळ्यांनी आमच्या महाराजांच्या आमच्या ज्या जिजीमा होत्या त्या वयाने अतिशय लहान होत्या आणि महाराजांच्या सद्गुरूंनी सांगितलं की ही मुलगी आपल्याला महाराजांसाठी करायची आहे. तर ते तिच्याकडे गेले आणि स्वतःहून, महाराजांची तर इच्छाच नव्हती लग्न करायची वगैरे, पण जे तिच्याकडे गेले आणि तिच्याकडे बघितले, दिसायला बावळट दिसणारी म्हणतात, तिला भोळी म्हणतात त्या मुलीला. जेव्हा ते रामानंद महाराज गेले तिच्याकडे तर खूण केली, तिने हो म्हटलं मानेनी. त्यांनी म्हटलं आणि यांनी मानेनी हो केलं. यांनी बोलले नव्हते, ही उत्तर दिलं नव्हतं, तोंडाचा विचारच नाही वाणीचा. त्यांनी काहीतरी सांगितलं आणि यांनी हो म्हटलं. मग हेच इतक्या लहान वयाच्या लेकराला जर कळू शकतं, ती खूण आहे म्हणतात. ती खूण अशी की महाराज सद्गुरू काहीतरी बोलतात ते समजणं, ही खूण आहे. त्या लेकरांनी हो म्हटलंय आणि प्रत्यक्षात ते लग्न झालंय आणि पुढे ते लग्न म्हणजे ते काय लग्न आहे ते हे विचार जर केला ना, त्या लेकरांनी कशाला हो म्हटलं हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. पण सद्गुरूंच्या डोळ्यांकडे बघून नेत्राने गुरु राजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली, नुसतं वाक्य नाही आहे ते, तिने पाहिलं आणि हो म्हटलं. हो म्हटलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आजन्म ब्रह्मचारी दोघंही जण. असं जे चरित्र जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं या खुणा काय आहेत. सद्गुरू म्हणतात ते ऐकायचं आहे फक्त. तिला स्वतःला संसार नको होता का, पण तिने सद्गुरूंना जेव्हा हो म्हटलं, सगळं सद्गुरू करतील तसं. मला माझं स्वतःचं अस्तित्व नाही, हे जीवन आपण बघितलं आहे. अशा जीवनातले आपण पुढचे वंशज म्हणजे त्यांचे आपण परंपरा चालवतोय. कुठे ना कुठे सद्गुरूंची परंपरा आहे. ह्या परंपरेमध्ये जेव्हा पाहिलं तर ही संकेत चिन्ह ओळखा म्हणतात. आणि त्यांच्या महाराजांनी 2 लग्न केली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची 2 लग्न झाली आहेत आणि त्यांच्या शिष्यांनी हे जे लग्न केलं ब्रह्मचारी राहिले. मग त्यांनी तो संकेत ओळखला, लग्न करण्याचा संकेत ओळखला की दुसऱ्या जीवाचा काहीतरी उद्धार अशा पद्धतीने होणार आहे आणि त्यांचं त्या पद्धतीने होणार आहे. संकेत काय देतात सद्गुरू ते त्यांच्या शिष्याला आणि संतांना समजत असतील अशी संकेत चिन्ह सुद्धा ओळखा. म्हणजे अजून एक शेवटचं थोडंसं गुह्य ज्ञान टाकून दिलं की तुमच्या स्वतःला जे जाणवत आहे आतून त्यावरती स्थिर राहा, त्यांच्याशी संवाद करा. ऐसा मुमुक्षु जाणीजे संकेत चिन्हे ओळखीजे पुढे श्रोती अवधान दीजे साधक लक्षणे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. पुढे त्यांनी साधकांची लक्षणं सांगितली. त्यामध्ये तर कदाचित आपण बसणारच नाही कारण आपण अजून साधकच नाही झालेलो, पण आपण ऐकायला पाहिजे, समजायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे आणि त्यानुसार कदाचित समर्थांची कृपा झाली तर सगळ्या गोष्टी जीवनात घडतील याबद्दल आता निश्चित खात्री आहे. आपण सध्या कोण आहे, कोणीच नाही, पण वाचत असताना जर आपल्यामध्ये असे सकारात्मक बदल होत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समर्थ स्वतः समजावून सांगतायत असं समजून आपण त्यावरती अंमल करू आणि साधक लक्षण ऐकत असताना सुद्धा तेवढाच आनंद घेऊ जेवढा आपण मुमुक्ष लक्षणांचा घेतला. जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळा वाजते. समास 9. साधक लक्षण निरूपण. मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम अवगुणाचा करून त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोलीजे मग साधक ऐसा श्रीराम.
तो संतांसी शरण गेला, संत जनी आश्वासिला. मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी, श्रीराम उपदिशले ब्रह्मज्ञान. तुटले संसार बंधन, दृढते कारण, करी साधन या नाव साधक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.